नमो शेतकरीचा 8वा हप्ता आठवडाभरात येणार आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये येणार आहेत। 90 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। शेतकरी बांधवांसाठी अखेर सगळ्यात मोठी खुशखबर आली। नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याला अखेर आता मंजुरी मिळाली। हप्ता वाटपाला आता सुरुवात झाली आहे। एक आनंदाची बातमी अशी समोर येते की महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा रखडलेला 9वा हप्ता आता अधिकृत तारीख जाहीर करण्यात आली आहे आणि वितरणाचं काम अतिशय वेगाने सुरू झालं आहे। गेल्या कित्येक दिवसापासून तुम्ही नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची वाट पाहत होता, पण नमोचा 8वा हप्ता म्हणजेच फक्त 2000 रुपये तुमच्या खात्यावर आले होते। मात्र 9वा हप्ता पूर्णपणे रखडला होता। आता थेट राज्याच्या लाडक्या बहिणी जे सांगितलं होतं की लाडक्या बहिणीला सुद्धा हे आता पैसे येणार आहेत तुमचे 1500 रुपये, त्यांचे पण पुढचा जो हप्ता आहे तोही यात विलीनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे। राज्याचे लाडके मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे लवकरात लवकर जमा होतील। राज्यातील शेतकरी बांधवांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबाबत आता एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे। तांत्रिक कारणामुळे जो 9वा हप्ता रखडला होता त्याचे वाटपाला सुरुवात होणार आहे। प्रशासनाने आता लवकर स्थला म्हणजे त्यांची कामं चालू करायला सुरुवात केली, पण अद्याप त्यांनी असं सांगितलंय तारीख डिस्कस केलेली नाही आहे। तारीख सूत्रांच्या मार्फत आपल्याला लवकरात लवकर समजेल, पण 18 जिल्ह्यामध्ये हा निधी जमा केला जात आहे। आता लक्षात घेऊया की नमो शेतकरी योजनेचा कोणताही हप्ता डीबीटीच्या माध्यमातून वितरण केला जातो। याचं वितरण म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून लवकरात लवकर सरकारने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी डीबीटीचा वापर केला जातो। पण महाराष्ट्र शासन यावेळी 2 टप्पे करण्याचा निर्णय घेतलाय आणि 3 टप्प्यातही होत होतं, पण आता 2 टप्प्यामध्ये घेण्यात आलाय। 18 जिल्हे 18 2 टप्प्यामध्ये करण्यात येईल, पण संपूर्ण महाराष्ट्रभर वितरण होणार आहे। पण ठराविक जिल्हे आणि ठराविक बँका त्या दिल्या आहेत त्याची यादी आपण पाहूया। परंतु आज फक्त 18 जिल्ह्यांची यादी आपल्या समोर आली आहे। महत्त्वाची गोष्ट म्हणजे यादीमध्ये तुमचा जिल्हा येतो की नाही, तुमचं गाव येतो की नाही, तुमचा तालुका येतो की नाही हे पाहायचं आहे। बघा तर इकडे आता पहिला जिल्हा यादीमध्ये आपण पाहणार आहोत, जिल्ह्यांची निवड केली आहे तो म्हणजे कुठला जिल्हा आहे लवकरात लवकर मी सांगतो। पहा इकडे यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्याचा समावेश आहे। या जिल्ह्यामध्ये पात्र शेतकऱ्यांना 9वा हप्ता तर मिळणार आहे। सोबत एक महत्त्वाची बाबती म्हणजे शेतकऱ्यांना 8वा हप्ता आतापर्यंत मिळाला नाही अशा शेतकऱ्यांना तोही तिथे मिळणार आहे। सलग 2 हप्ते ज्यांचे रखडले होते तेही तिथे मिळणार आहेत, त्यामध्ये कुठलाही वाद नाही। या निधीसाठी राज्य सरकारने 7400 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे, परंतु येत्या काही तासामध्ये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात हा निधी पोहोचणार आहे। यादी अत्यंत महत्त्वाची आहे। यात तुमचा जिल्हा असेल तर निधी जमा होणार, अन्यथा अडचण येऊ शकते। त्यासोबत सरकारने स्पष्ट केलं आहे की आधी दिलेल्या सूचना पालन ज्या शेतकऱ्यांनी केलं आहे त्यांनाच हा लाभ मिळू शकतो। पण आता पुढील जिल्हे बघा, बुलढाणा आहे, अकोला आहे, जिल्ह्यांमध्ये पात्र शेतकऱ्यांना सरसकट थेट खात्यात पैसे टाकण्यासाठी वेगळी यादी केली आहे। टप्प्याटप्प्याने वितरण पार पडणार आहे। सकाळी बँका उघडल्यापासून प्रत्येक तासात जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वितरण सुरू होणार आहे, ज्यामुळे कोणताही ताण येणार नाही। पुढील जिल्हे जे सांगणार आहे तितकेच महत्त्वाचे आहेत। पहा इकडे 100% रक्कम तुमच्या खात्यात तर जमा होणार आहे, त्यामुळे तुम्ही जी काय अपडेट असेल बँकेशी निगडीत जी काय थांबले असेल ते लवकरात लवकर करून घ्या। बघा त्यानंतरचा जिल्हा आहे वाशिम आणि अमरावती। या जिल्ह्यामध्ये आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेला असेल की रखडलेला असेल ते आत्ताच्या आत्ता करून घ्या, नंतर थांबला असेल तर लवकरात लवकर पैसे येणार नाही। ज्या शेतकऱ्यांचे खाते स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र त्यांना प्राधान्य योजनेचा लाभ मिळतं, म्हणजे ज्यांना PM किसान असू दे किंवा पीक विमा असू दे या ठिकाणी अशा काही खात्यामध्ये पैसे तुम्ही ठेवत असाल त्या खात्यामध्ये तुमचं पैसे येणार आहेत। बघा नमो शेतकरीचा हा सन्मान निधी तुमच्या खात्यामध्ये लवकरात लवकर विलीनीकरण होण्यासाठी आधार लिंक आणि KYC करण्याचे अनिवार्य आहे का आता तुम्ही जर हे केलं नसेल तर तुमच्या खात्यात हे पैसे येणार नाही। आता पुढील माहिती लक्षपूर्वक ऐकायची आहे। धोका आहे बघा, राज्य सरकारने ठरवलं आहे की नवीन नियमानुसार ज्या शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखावरती आहे अशांना लाभ मिळणार नाही। हे नियम सरकारने लागू केले आहेत। त्यासोबतच हिंगोली लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा निधी जमा करण्यात येत आहे। गरजू शेतकऱ्याला या योजनेचा लाभ मिळणार आहे। यांना आता पहा इकडे की जो लाभ गरजू व्यक्तीशिवाय इतर व्यक्तीला मिळणार म्हणजे ज्याची जमीन जास्त आहे, ज्याचं उत्पन्न जास्त आहे त्यांना वगळण्यात येईल आहे। त्याची यादी इथं जाहीर करण्यात आली, पण ती यादी आपल्यापर्यंत पोहोचली नाही। यादी बघा इकडे कृषी विभागाकडून सध्या स्पष्ट आदेश जाहीर करण्यात आले की प्रशासनाने सकाळी 10 रात्री 12 वाजेपर्यंत, सकाळी 10 पासून रात्री 12 वाजेपर्यंत टप्प्याटप्प्याने पैसे जमा करण्याचा निर्णय पूर्ण केला आहे। परभणी, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये शेतकरी गेल्या अनेक दिवसापासून हप्त्याची वाट पाहत होते।
ज्याने आपले आधार कार्ड चालू मोबाईल नंबर बँक खात्याशी अचूकपणे लिंक केला आहे, ज्यांना पैसे जमा होतील आणि त्यांच्या मोबाईलवर मेसेज सुद्धा येणार आहे. स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आज ट्विटरवरून ही माहिती दिली आहे की आता लक्ष देऊन ऐका. नमो शेतकरी योजनेसाठी सरकारने काही प्रमुख राष्ट्रीयकृत बँका निवड केली आहे. बीड, नांदेड या जिल्ह्यामध्ये पात्र शेतकऱ्यांचे खाते सरकारने बँकेमध्ये असल्यास त्यांना निधी लवकरात लवकर मिळणार आहे. खाजगी बँक खाते असल्यास सुद्धा निधी मिळणार आहे. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र सरकारी बँकांमध्ये तुमचं जर खातं असेल तर अतिउत्तम आहे, कारण लवकरात लवकर या खात्यामध्ये तुमच्या पैसे येणार आहेत. आता पहा इकडे अधिकृत पोर्टल किंवा आता तुम्ही जे महाडीबीटीवर जाऊन म्हणजे महाडीबीटीवर जाऊन तपासणी करू शकता. तर नमो शेतकरी योजनेचा हप्ता रखडला आहे का, बरं रखडला असेल तर कुठल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये अजून गेला आहे, कुठल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये अजून विलनीकरण होणार आहे. यवतमाळ, नांदेड आता जिल्हा पुढचं सांगणार आहे. आता जे 4 झाले, हे 6 जिल्हे. अजून किती जिल्हे आहेत तुम्ही लक्षपूर्वक ऐकायचा, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा. आपल्या चॅनलला मराठी हेल्पलाईन सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. पहा इकडे बँक ऑफ इंडियामधील खातेदारांना लाभ नक्कीच मिळणार आहे, पण तांत्रिक अडथळ्यामुळे पैशाचे वितरण विना अडथळा सुरू झाला आहे. शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती मेसेज सुरू येतात, पण अद्यापही मेसेज येत नाही आहेत का, कारण काही तांत्रिक अडचणी झाल्या आहेत. आनंदाची बातमी तर 2000 रुपये तुमच्या खात्यात येणार आहे, पण ही 2000ची अपडेट इतर जिल्ह्यामध्ये लवकरात लवकर पोहोचत नाही आहे का, कारण की आधार लिंक आणि तुमच्या बँकेच्या खात्याशी लवकरात लवकर संबंध येत नाही आहे. बुलढाणा याच्या पुढचा बुलढाणा आणि कोल्हापूर जिल्हा जो सांगण्यात येत आहे त्या ठिकाणी सांगण्यात आलं आहे की निधी जमा करण्यात येणार आहे, पण कोटक महिंद्रा बँक असेल, HDFC बँक असेल आणि खाजगी बँकांमध्ये तुमचा जिल्हा म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँक असेल, या ठिकाणी स्पष्ट सांगण्यात आले की शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे, पण कोणीही वंचित राहणार नाही, स्पष्ट केलंय मुख्यमंत्र्यांनी. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोन्ही हप्ते एकत्र मिळणार आहेत का, शंका इथं व्यक्त केली. पण खरीप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी मोठे आर्थिक बळ मिळणार आहे. अमरावती, अकोला यांसारखे गरजू जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना देखील आज लाभ देण्यात येत आहे. गेल्या कित्येक दिवसापासून शेतकरी बांधव नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची वाट बघत होतो. आता सरकारच्या माध्यमातून निर्णय झाला आहे की गरजू जिल्ह्यांना पहिल्या टप्प्यामध्ये प्राधान्य देण्यात आले. प्रत्येक तासाला एक जिल्ह्यामध्ये पैशाचे वाटप करून सर्व पात्र शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्याचे काम सरकार पूर्ण केले आहे. माहिती विश्वसनीय सूत्रांकडून आपल्यापर्यंत पोहोचले, पण बँकांमध्ये पैसे म्हणजे लवकरात लवकर पोचण्याआधी ही अपडेट लवकर दिली आहे आम्ही, कारण की विषय काय झाला आहे, तुम्ही जर अर्धवट माहिती ऐकलात तर तुमच्या बँक खात्याशी तुमचं खातं जुळलं आहे की नाही, म्हणजे EKYC पूर्ण आहे की नाही तुम्हाला पण समजून जाईल. सारखा तुमच्या मोबाईलवरती बँकेचा मेसेज येत असेल EKYC पूर्ण करून घ्या, अजूनही आला नसेल तर सारखा पुन्हा येईल. बघा, पहा इकडे बघा. आता तुम्हाला मी एक माहिती सांगतो की तांत्रिक स्तरावर मेसेज येण्याचे थोडा उशीर झाला आहे. घाबरून जाऊ नका, हे मेसेज येतीलच, पण रात्रीच्या 12 वाजेपर्यंत तुम्ही तुमच्या मोबाईलवरती अपडेट राहा. पहा इकडे काही शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा तर होतोय, पण शेवटी एकदा 18 जिल्ह्यांची यादी संपली की यादीमध्ये तुमचा जिल्हा आहे की नाही हे तपासून तुम्हाला अचूक सांगणार आहे. बघा, जिल्हा इथे 100% खात्रीनुसार आपण सांगत असतो. काही जिल्ह्यांची यादी आपल्यापर्यंत पोहोचायला जरा वेळ लागत आहे, त्यामुळे मी आत्ताच तुर्ता इथे थांबतो. तर पहिल्यांदा आपल्या चॅनलवर आला असेल तर मराठी हेल्पलाईनला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा, कारण की महत्त्वाचे अपडेट आपल्या चॅनलवर आपण देत असतो. तुम्ही सबस्क्राईबच करत नाही, तुमच्यापर्यंत बातमी कशी येईल, त्यामुळे आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. चला तर जय हिंद, जय महाराष्ट्र.